मॅन ऑफ द मॅच प्रज्योत ठाकूर आणि या अगोदरची मॅच सुद्धा साई प्रसाद ठाकूर. चला दोघांनाही विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. साईनाथ मंत्रीवाडी टीम 12वा प्लेयर आणि तामशीबंदर टीम 12th मॅन. चला तामशीबंदर टीम 12th मॅन कंपल्सरी यायचं आहे. हॅलो. सकल सिद्धीचा दत्ता गणपती बाप्पा मोरया. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. पंचकृषी क्रिकेट संघटना आणि संघटनेची मानाची सन्मानाची आणि अभिमानाची चॅम्पियन ट्रॉफी आणि ट्रॉफीच्या निमित्तानं या व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी, त्याचबरोबर ती आमच्या समेत असलेले आमचे गुणलेखक, गोडगेलाचे सर्वच समालोचक आणि आयोजक यांना आजच्या दिवसाच्या दिनाच्या औचित्य साधून खूप सर्व शुभेच्छा देत मात्र आम्ही जाऊया मैदानाकडे. एका बाजूला श्री साईनाथ मंत्रीवाडी त्याच्या अगेन्स्ट खेळतोय एटुकोली तामशीबंदर. या दोन संघांदरम्यान चाललेला हा सामना. खरं तर जिथे नाणेफेक जिंकली होती, येस तिथे थांबायचं आहे. पहिले षटक घेऊन आला होता. बघतोय आपण सचिन म्हात्रे हा सारखा एक उजव्या हाताचा गोलंदाज बघतो. पंचांच्या डाव्या बाजूने चांगली गोलंदाजी करत असताना त्याला सलामीवीर पाहायला मिळतो ते विक्रांत. आणि एका बाजूला बघतोय तो म्हणजे दीपेश. विक्रांतने अजूनपर्यंत तब्बल बघतोय आपण 4 चेंडूंचा खेळ केलाय, त्यामध्ये 3 धावा सांघिकरित्या जमा केल्यात. आणि येस सर. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल प्रज्योत ठाकूर. विस्फोटक खेळी ज्याच्या बॅटमधून आपण पाहिली 33 धावांची विस्फोटक खेळी आणि आपल्या टीमचा विजयाचा शिल्पकार. खरं तर गेलेली मॅच होती, सुरुवातीच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर अप्रतिम पुनरागमन ज्या खेळाडूने केलं त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. आमचे आदरणीय जितेंद्र पाटील सर यांच्या शुभ हस्ते. आणि मागच्या मॅच मध्ये शिवकृपा जनवली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना आपल्या टीमसाठी आक्रमक खेळी करणारा साई प्रसाद म्हात्रे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मी आदरणीय जितेंद्र पाटील सरांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रदान करावा. चला विजेत्याचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. ओव्हर टू सुहास म्हात्रे. येस सर. 1 सेकंड. बघतोय आपण जिथे अतितटीची मॅच चालू होती तिथे मात्र जणवली या संघाने इथे विजय मिळवलं होतं. आणि नक्कीच प्रज्योत ठाकूर यासारख्या चांगल्या खेळाडूला इथे मात्र प्लेअर ऑफ द मॅच गौरव जरूर करण्यात आलाय. आपण बोलूया पुन्हा एकदा मॅचकडे. श्री साईनाथ मंत्रीवाडी विपक्ष एटीकोली तामशीबंदर या 2 संघांमध्ये, दिग्गज संघांमध्ये चाललेली ही लढत आपल्याला बघतोय. पहिला षटक खरं तर घेऊन आलाय तो म्हणजे सचिन. खरं तर हा अष्टपैलू खेळाडू आहे. मंत्रीवाडी संघाकडून सातत्याने खूप चांगलं क्रिकेट खेळतोय. पेण इथे झालेल्या स्पर्धेमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी 3 षटकार लगावत ते 3 षटकार खरं तर आमच्या हृदयावरती कोरलं होतं. पहिलं षटक घेऊन आला होता. धावफलकावरती धावा 8 लागल्यात. त्यानंतर षटक क्रमांक 2 गोलंदाज वापरला जातोय तुषार. खरं तर सचिन आणि तुषार ही जोडी मंत्रीवाडी या संघासाठी खूप चांगल्या पद्धतीनं क्रिकेट खेळताना आपण बघतोय. या 2 दिग्गज खेळाडूने मी म्हणे मंत्रीवाडी संघाचा क्रिकेट उचलून धरलाय. आज मात्र पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने यावेळेचा चेंडू होता अलॉंग द कार्पेट शॉट 20 मध्ये चेंडू खेळला गेलाय. बघतोय आपण वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला तो म्हणजेच विक्रांतच्या बॅटमधून. यावेळेस मात्र 2 धावा आल्यात. 2 धावा स्कोरबोर्डवरती ऍड केल्या जातील. 8 धावसंख्या धावफलकावरती आहे. आपण बघतोय 2 दिवसांची शृंखला अगदी अंतिम क्षणामध्ये जाऊन पोहोचलेली आहे.
अगदी काही संघ विजयी झाले तर काही संघ पराभूत होऊन मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत, परंतु काहींचा आज मात्र चाललेला आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये अगदी दिग्गज चांगले चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आज पंचक्रोशी क्रिकेटमध्ये ज्यांना आम्ही 90च्या दशकामध्ये पाहिले होते ते सर्वच खेळाडू मात्र आज मैदानावरती आहेत. वनसागे तुषार यावेळेचा लोअर फुलटच चेंडू होतो, फुलटच चेंडूवरती प्रहार केला जातोय. एक वाईडिश लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षकाला मात्र चुकवत मात्र चेंडू केलाय फरार षटकार. 16 धावसंख्या धावफलकावरती आले. दोन फुलटॉस चेंडू होता आणि खरं तर या फुलटॉस चेंडूवरती फुल टू टोल्स जरूर वसूल केला यावेळेस मात्र विक्रांतने. काय फटका होता आणि अशा वेळेला मात्र कोणतीही चूक न करता मात्र या चेंडूवरती षटकार आलाय. धावफलकावरती धावा लागल्या 16 धावसंख्या आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघली होती 9 धावसंख्या फक्त धावफलकावरती, 8 धावसंख्या धावफलकावरती होती. तदनंतर मात्र पहिल्या चेंडूवरती 2 धावा, नंतर आलेला षटकार. यावेळेस मात्र विक्रांतचं मात्र आत्मविश्वास आता वाढला असेल. त्याच्या आत्मविश्वासानंतर मात्र हा चेंडू जरूर खेळला जाईल, परंतु चांगला चेंडू होता. अगदी बघतोय आपण वुडलँड स्पॉटवरून चेंडू थोडीशी वसली घेतोय. यष्टीरक्षक सचिनलाही थोडंसं चुकवून फ्लाय स्लिप मध्ये जातोय, परंतु कोणताही धाव न घेण्याचा निर्णय कदाचित विक्रांतने इथे घेतला होता. विक्रांतच्या बॅटला आज बॉल लागू लागलाय, त्यामुळे त्याचे बॅट बोलू लागले, त्यामुळे तो मैदानावरती जरूर पॉपिंग क्रीज वरती थांबेल आणि मोठी धावसंख्या जरूर जमेल नक्कीच तामशी बंदर या संघासाठी. यावेळेचा चेंडू होता थोडा उचली घेणारा वाईडिश बघतोय आपण, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा आणि चेंडू येतोय बघतोय आपण. वाईट चेंडूने इथे मात्र धावफलक पुढे सरसावतोय. 17 धावसंख्या धावफलकावरती आहे. अगदी 17 धावसंख्या आणि 17 म्हटलं तर कोणाला असणार आहे खतरा. एका बाजूला बघतोय आपण साईनाथ मंत्रीवाडी विपक्ष आहे, एटी कोहली तामशी बंदर हे 2 संघ आहेत, 2 दिग्गज संघ आहेत. कोणता संघ आज मात्र पुढे सरसावेल याची वाट मात्र प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघ पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र थोडासा आपटलेला चेंडू होता वा यावेळेस मात्र वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सेलिब्रेशन केलं जातोय, बाद होतोय, विक्रांत माघारी परतोय. विक्रांत इज बॅक टू द पॅव्हलियन. पहिला झटका लागतोय तो म्हणजे 17 या धावसंख्येने. विक्रांत चांगला खेळ खेळत होता, त्याच्या बॅट मधून एक षटकार सुद्धा आला होता. खरं तर फसवा चेंडू होता, असं वाटलं होतं की आपटलेला चेंडू आहे आणि या चेंडूवरती खरं तर लॉंग ऑन रिझन मधून चेंडूला पटकारायचं होतं, परंतु कुठेतरी टायमिंगचा अभाव पाहायला मिळाला आणि फटका फसला आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक उभा होता. त्यांनी कोणतीही चूक न करता मात्र विक्रांतला माघारी परतावं लावलंय. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. धावफलकावरती फक्त 17 आहे. 17 वरती पहिला खतरा यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. विराज आलाय, विक्रांतचं जाणं झालं आणि विराज मात्र मैदानावरती आलाय. विराजला खेळ मात्र सांभाळावे लागणार. इनेट नंबर 3 वरती आलाय. यावेळेस मैदानावरती स्वतःची विकेट सुद्धा राखायची आहे. धावसंख्या सुद्धा इथून वाढवायची आहे. आपल्याला माहिती आहे की आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि त्या दिवसापेक्षा आजची आपली खेळी महत्त्वाची असणार आहे. कारण ज्या गावाच्या नावाची जर्सी आज मी परिधान केली आहे त्याला मात्र आज उत्तर द्यायचं आहे. का आम्हाला आमच्या संघामध्ये घेतलंय, का आम्ही आज 365 दिवस ज्या दिवसाची वाट पाहत होतो तो दिवस मात्र येऊन ठेपला आहे. पंचक्रोशी क्रिकेट संघटना चॅम्पियन ट्रॉफी. एक दर्जेदार चेंडू हाताळला जातोय तुषारच्या माध्यमातून. अगदी दर्जेदार आहे चेंडू, पडल्यानंतर उचली घेतोय, सचिनच्या हातामध्ये जातोय. कोणत्याही निर्णय नाही, थांबताच मात्र चेंडूवरती पाहतच राहिला चेंडू कुठे उडाला म्हणून. तुषारच्या आत्मविश्वासामध्ये जरूर वाढ होते. धावफलकावरती बघतोय 17 धावसंख्येवरती एक विकेट बाद झालेली आहे. विराजने पहिला चेंडू फेस केलाय, दुसऱ्या चेंडूवरती स्वतःच सुद्धा इथून मात्र खातं खोलायचं आहे, धावसंख्या वाढवायची आहे. यावेळेचा चेंडू होता अगदी बॅट आणि पॅड मध्ये चेंडू होता. वाईडिस बघतोय आपण लॉंग ऑन रिझन मध्ये स्वीप करायचा होता चेंडूला. अगदी पहिल्या स्वीपच्या माध्यमातून चेंडू बघतोय आपण लेग गल्लीमधून पुढे सरसावतोय. तोपर्यंत 1 नव्हे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्याच्या साह्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. आपण बघतोय 19 धावसंख्या धावफलकावरती आहे. जगात भारी 19 फेब्रुवारी. नक्कीच आपल्याला माहिती आहे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी. खरं तर असं म्हटलं जातं की एक ऐतिहासिक राज्य, आशिया खंडातील भारत देशातील महाराष्ट्र राज्य, जिथे खरं तर म्हटलं जातं मुघलशाहीमध्ये मुघलांचे खरं तर गोर गरिबांवरती चाललेला अन्याय आणि अत्याचार त्याला उत्तर देणारं कोणी नव्हतं. अशातच महाराष्ट्राच्या वाघिणीच्या पोटी एक शिवरत्न जन्माला आलं आणि ते शिवरत्न पुढे सरसावलं, ज्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्मलेला माझा राजा कसा होता.
अरे छाती केसराची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा, छाती केसराची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा, देह राजियाचा प्राण योग्याचा मूल कैलासीचा ऐसा राजा, मातीसाठी युद्ध मांडतो युद्ध जिंकितो ऐसा राजा, मातीसाठी युद्ध मांडतो युद्ध जिंकितो ऐसा राजा, जीव लावितो जीव रक्षितो जीव वेचितो ऐसा राजा, छत्रपती शिवाजी माझा राजा. म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की. धावसंख्या 19 लागलेली आहे. जरूर बघतोय आपण. खर तर नक्कीच आमचे सर्वच दिग्गज समालोचक आज आमच्या समोर आहेत. आमचे दत्ता म्हात्रे सर आहेत, ज्यांच्या सानिध्यामध्ये अनेक वर्ष आम्ही समालोचन शिकलोय. शरद दादा आहेत, ज्यांच्या समवेत आम्ही कित्येक वर्ष सुद्धा आमच्या शब्दरचना सांभाळली आहे. जितेंद्र पाटील सर आहेत, रुपेश पाटील सर सुद्धा इथे आहेत आणि नक्कीच आमचे संजय ठाकूर सरांना सुद्धा विसरता येणार नाहीयेत. आज सकाळपासून त्यांचाही आम्ही आवाज ऐकत होतो. सर्व दिग्गज समालोचक खरं तर पंचक्रोशी क्रिकेट संघटनेमध्ये पाहायला मिळतात. खूप जुने आवाज आहेत आणि आज मात्र या 2 दिवसामध्ये ते आवाज जरूर ऐकतोय. पहिला चेंडू खरं तर सुशांतचा होता, वाईट चेंडू आलाय. सुशांत 1 धावसंख्या धावफलकावरती आहे, 20 धावसंख्या झाली आहे. यावेळेचा चेंडू होता, उचलून केलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय. बघूया काय घडेल. चेंडूला पकडलाय आणि मात्र संपलाय खेळ. मात्र यावेळेस बघतोय आपण विराजचा माघारी परतावा लागेल. हताश निराश विराजवर खरं तर दीपेशवरती खरं तर खूप मोठी दारूमादार होती. इथे मात्र खेळायचं होतं, धावसंख्या वाढवायची होती, परंतु दीपेश मात्र झालाय माघारी परतावा लागेल. दीपेशला चांगला चेंडू होता, खरं तर फसवा चेंडू होता असं वाटलं होतं. ह्या हवेच्या विरोधात दिशेने खेळत असताना मात्र बॅटचे जर लागलेली कड पाहत होतो आपण, चेंडू जाईल का बाहेर, परंतु नाही. क्षेत्ररक्षक दर्जेदार होतं आणि दर्जेदार क्षेत्ररक्षक माध्यमातून हा झेल पकडला गेलाय. खरं तर कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं, ज्यांनी दीपेशचा कॅच पकडला आणि 20 या धावसंख्येवरती दुसरा मोहरा मैदानाच्या बाहेर गेलाय. मंत्रीवाडी हा संघ या अगोदर सुद्धा चॅम्पियन ठरलेला आहे. 1 वर्ष जरूर त्याच्याकडे सुद्धा अनुभव आहे. सुशांत सारखा खेळाडू आहे ज्यांनी 2 ते 3 वर्षा पलीकडे हा खेळाडू मी म्हणेन की अष्टपैलू खेळाडू म्हणून गणला जायचा आणि त्याच्या बॅटमध्ये सुद्धा ताकद होती आणि गोलंदाजीच्या भरणा असलेला हा खेळाडू आहे. आज मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून आपलं नशीब आजमावतोय. शॉर्ट पिच दिलेली होती, शॉर्ट आर्म पुल करायचं होतं. चेंडू खूप वेळ हवेमध्ये आहे. 1 नव्हे 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सेफली लँड झाले. चेंडू 1 धाव पूर्ण, दुसरे धावेचा प्रयत्न तोही अंकित केली जातोय आणि पाहता बघतोय आपण 3 धावसंख्या धावफलकावरती जोडली जातोय. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जातोय. 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. सर्व दारोमदार आता मात्र आपल्या दोघांच्या खांद्यावरती आहे हे नक्की ओमकारला आणि बघतोय विराजला माहिती आहे. विराजने अजूनपर्यंत 2 चेंडूंचा सामना केलाय. हा नक्कीच ओमकारने यावेळेस मात्र चेंडूला खेळला होता. धावफलकावरती 23 धावसंख्या आली आहे. सुशांतचा 3रा षटक मार्गस्थ आहे. पहिला चेंडू वाईड आला होता, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली आहे, तिसऱ्या चेंडूवरती 3 धावा आल्या. धावफलकावरती धावा लागल्या 23. खूप मोठी धावसंख्या. खरं तर आकार उकार घेतोय. मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे एटिकोली तामशी बंदर या संघाला. यावेळेचा चेंडू होता, थोडासा बघतोय बॅटची कड लागली आहे. चेंडू कोण पकडेल यामध्ये निर्णय घेण्यामध्ये मात्र आय थिंक तुषार मात्र तिथे पाहतच राहिला आणि मात्र एक सोपा झेल मात्र जमिनीला दान केला जातोय. धावफलकावरती अजून 1 धावसंख्या जोडली जातोय. 24 धावसंख्या आहे. विराजच्या बॅटमधून हा फटका आला होता. खरं तर असं म्हटलं जातं की तेजस्वीच्या पराक्रमाचा चंद्र बंदितो नभी, महाराष्ट्राच्या क्षितिजावरती तीच उमटली छबी. चंद्र बोलतो दिव्य घडवणा आम्हा सुभाषित द्यावे, सूर्य सांगतो कले कलेने हे स्वराज्य हे दिदवावे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्वराज्य होतं आणि कले कलेने वाढत होतं, तसं मी म्हणेन की पंचक्रोशी क्रिकेट संघटनेचा आजचा हा प्रत्येक दिवस आणि प्रत्येक वर्ष कले कलेने वाढत आहे आणि त्याची खरं तर ही मी म्हणेन की एक छबी आहे आणि त्याचा आस्वाद खरं तर आज उपस्थित सर्व क्रीडा रसिक, आज इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेले सर्वच सर्वच पाठीराखी असतील आणि आम्ही स्वतः आणि या व्यासपीठावरती असलेले सर्वच मान्यवर आज घेत असताना पाहतोय. धावफलकावरती 24 आल्यात. अजून धावसंख्या जमवायची आहे. 3रं षटक मार्गस्थ आहे. सुशांत साईनाथ मंत्रीवाडी या संघाकडून खेळत आहे. यावेळेस मात्र बघतोय आपण विराज ऑन द स्ट्राइक. येस चांगला चेंडू होता, दर्जेदार. आपण बघतोय बॅटला ब्रश झालाय आणि विराजला माघारी जावे लागेल. येस सर. विनंती करेन मी आपल्या स्टेजच्या मागे बॅक साइडला ज्या 2 व्हीलर पार्क केलेले आहेत त्याच्यामुळे एक 4 व्हीलर पार्क केलेली आहे, त्यामुळे डंपर अडकलेला आहे. त्यामुळे ज्यांची गाडी असेल तर मी नम्र विनंती करेन की आपण लगेचच ती काढून घ्या, बाजूला काढून घ्या आणि डंपरला जायला रस्ता मोकळा करून द्या.
धन्यवाद. खरं तर मगाशी पाहिली होती आपण, अगदी अंतिम क्षणामध्ये जाऊन पोहोचली होती. नक्कीच आपण कालभैरव ठाकूरबेडी आणि त्याचबरोबर ती जनवली या दोन दिग्गज संघांमध्ये मॅच पाहायला मिळाली. दोघांची ही पाठीराखी खरं तर उभे राहून दोन्ही संघाच्या खेळाडूंना प्रोत्साहित करत होते, परंतु ऐन क्षणाला मात्र आपण बघितलं होती जनवली या संघाने इथे मात्र आपलं प्रभाव टाकत मात्र मॅच जिंकली होती. यावेळेस मात्र बघूया कोणाच्या बाजूने काय घडतोय. चांगला फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु आपण बघितलं होतं थोडंसं चेंडूमध्ये व्हॅरिएशन पाहायला मिळालं होतं. थोडंसं लो पिच चेंडू पाहायला मिळाला. काही पे निघाय काही पे निशाणा स्विच शॉट करण्याच्या माध्यमातून चेंडू मात्र बघतोय हवेमध्ये बॅट फिरवली गेली. चेंडूने मात्र आपण बघितलं होतं जवळ अंगाचा वेध घेतला होता आणि धावसंख्या धावफलकावरती बघतोय ती म्हणजे फक्त आणि फक्त सरसावली 25, येणारे 18 चेंडू आणि तब्बल 26 धावांची गरज असणार आहे. येणारे 18 आणि 26 धावा जनवायच्या आहेत, ते म्हणजे एटू कोहली आपण बघतोय या संघाला. आणि तब्बल इथे मात्र जमवल्या जातील का आणि उद्ध्वस्त केल्या जातील का याच्याकडे जरूर जाऊया आपण दत्ता म्हात्रे सरांकडे. या अगोदर पुन्हा एकदा विनंती करेन की नरेश म्हात्रे यांच्या तळाच्या बाजूला जी गाडी आहे तिथे डंपर अडकलेलं तुम्ही पाहू शकता. डीपीच्या बाजूला तिथे जी व्हाईट कलरची गाडी आहे, कृपा करून विनंती करतो आपण ती गाडी काढायची आहे. चला टॉस साठी नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. सातदेवी घोडाबंदर आणि महाकाळी लाखोले. चला टॉस साठी यायचंय. संतोषला फोन करून सांगायला. चला साईश्वर म्हात्रे याला विनंती करतो आपण या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. भालगावचे सुपुत्र आज पंचक्रोशीच्या या सामन्यांसाठी भेट देण्यासाठी आपण आलेले आहेत. या आपली जागा इकडे आमच्या व्यासपीठावर आहे. चला दोन्ही टीम्स सातदेवी घोडाबंदर आणि महाकाली लाखोले. चला लवकर या टॉस साठी, कारण नंतर बाईट घेता येत नाही. लवकर या लवकर या. सातदेवी घोडाबंदर टीमचे कर्णधार सयाजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. खरं तर 2 दशक ज्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर घोडाबंदर संघाला एक नाव प्राप्त करून दिलेलं आहे. आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय महाकाळी लाखोले टीम. यानी महाकाळी लाखोले टीम गेली खरं तर अगदी अल्पावधीतच भरपूर काही प्रगती या महाकाली लाखोले टीम, ज्याच्यामध्ये आपण पाहूया भूपेशचा जो स्पेल आहे, महेशचा जो स्पेल आहे आणि अजिंक्य म्हात्रेची दमदार बॅटिंग, त्याच्या जोरावर महाकाली लाखोले टीमने आपण पाहिलं तर अगदी विजयाची भरपूर काही शिखरे गाठलेली आहेत. आणि इथं आपण टॉस घेऊया. मी विनंती करेन सुहास आपणच या. खरं तर सरस्वतीचं एक वेगळं वरदान आहे सुहास म्हात्रे यांना. आणि गेल्या काही वर्षामध्ये अगदी अल्पावधीतच भरपूर काही चर्चा या आवाजाची देखील या वाशुबा क्रिकेट संघटनेमध्ये अगदी समर्पक उदाहरणं ज्यांच्या माध्यमातून दिली जाते. आणि नुकतंच आपण पाहिलं एक डायलॉग छत्रपती शिवाजी महाराजांचा जो ऐकायला अगदी सुमधुर वाटत होता. ते आमचे सुहास म्हात्रे कानोबा गावचे सुपुत्र, त्यांच्या शुभास आपण घेऊया टॉस. येस टेल इज अ कॉल. काटा आणि इथे छापा. टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय. किती धावांपर्यंत रोखायचा आहे? नक्कीच त्यांना आम्ही 30च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच करणार. चॅम्पियन्स ट्रॉफी विषयी काय वाटतंय? खूप छान आयोजन झालंय आणि असं वाटतं आता हे झाल्यावर नंतर काय करायचं, नंतर घरी कोण कोणाला भेटणार नाही. एक मजा असते आपली, ती मजाच संपणार आहे. एक खूप वाईट वाटेल की चॅम्पियन ट्रॉफी संपल्यानंतर काय करायचं म्हणून. येस अगदी थोडक्यातच सांगेन. फक्त आपण एका मिनिटात सांगायचं की या चॅम्पियन्स ट्रॉफी तुमच्या डोक्यात काय? आता चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन जायचंय की काय? हा नक्कीच, कारण चॅम्पियन ट्रॉफी मिळायलाच पाहिजे. कारण माझं पण आता हे संपत चाललेलं आहे, कोणाबद्दलचं योगदान संपत चाललेलं आहे. त्याच्यासाठी मोठी ट्राय असेल माझी यावेळी आणि नियोजन असेल. चला दोन्ही टीमला आपण देऊया बेस्ट ऑफ लक. येस व्हॉट अ कॅच. आणि कॅच साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. बघा काय कॅच पकडली आहे, कौतुक करावं लागेल. खरं तर खूप वेळ धावून आला. धावून मध्ये आल्यानंतर
आपलं पूर्णपणे चेहरा आणि अगदी कॅचच्या लाईन लळप मध्ये आला आणि चेंडूला पकडलंय, कौतुक करावं लागेल. सर तुमच्या शब्दामध्ये मला वाटते वर्णन झालं पाहिजे. सुहास आणि पाटील सर बघा, सेमीफायनलचे 2 सेमीफायनलिस्ट ऑलरेडी आले. ट्रॉफी फायटर एका साईडने आला, एका साईडने शिवकृपा जनवली, पण ट्रॉफी फायटर समोर आव्हान कोण उभं करील? यजमान इथं असलेले साईनाथ मंत्रीवाडी का डारखास, ज्यांना अक्षरशः पूर्ण सत्रात कधीही कुणाला धक्का देण्याचं जमलंय तो एटुकोली तामची बंदर. सिंगल 1 मॅन आर्मी नाना बॉलिंग बॅटिंग आता फिल्डिंग पण पाहिली. काय धावला पोऱ्याने, काय कॅच घेतली, तर चमत्कार घडतोय का साईनाथ मंत्रीवाडी ट्रॉफी फायटर समोर सेमीफायनलला उभा राहतोय. येस सुहास. नक्कीच सर, कोण असणार आहे तो म्हणजेच ट्रॉफी फायटर संघासमोर. यावेळेचा दर्जेदार चेंडू होता, परंतु वाईट चेंडू आलाय. एक अंग मेहनत न करता मी म्हणेन की एक धावसंख्या धावफलकावरती जोडली जातोय. नक्कीच आपण बघतोय साईनाथ मंत्रीवाडी या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. पहिला खरं तर तुषार सारखा खेळाडू बाद झाला, विक्रांतचं कौतुक जरूर केलं जाईल, परंतु गोलंदाजी ही दर्जेदार करावी लागणार आहे. शॉर्ट पिच दिल्यावरती शॉर्ट आर्म पुल करायचा होता. चेंडू अगदी आपण बघतो कार्पोट शॉटच्या साह्यानं चेंडू पुढे सरसावत होता. वाडीश बघतोय आपण मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक होता, तिथे तो धावून आला. जोपर्यंत तो पकडी करेल तोपर्यंत एक धाव पूर्णपणे अंकित करण्याची संधी जरूर होती. यावेळेस मात्र फलंदाजीसाठी आलाय तुषार. आपण बघतोय सचिन म्हात्रे. खरं तर सचिनचा दरारा राहिलाय अखंड. मी म्हणेन की पेण तालुक्यामध्ये नाईटची स्पर्धा रुपेश पाटील सरांच्या माध्यमातून तुम्ही आम्ही अनुभवली होती. लगातारचे 3 षटकार कालजावरती अजूनही टोका टाकून आहेत. यावेळेचा दर्जा चेंडू होता, आपण बघतोय अगदी भी शेप मध्ये खेळलाय आणि चेंडू जोपर्यंत पुढे सरसावतोय तोपर्यंत लॉंगॉन मधला क्षेत्ररक्षक चेंडू पुढे सरसावून फील्ड केला जातोय. एक धाव धावफलकावरती आले. थेंबे थेंबे तलेसाच्या या माध्यमातून धावफलक पुढे सरसावला जातोय. यावेळेस मात्र पराग आपण बघतोय धावफलकावरती धावसंख्या 3 झाली आहे. पराग पुढला चेंडू फेस करेल. परागच्या बॅट मध्ये सुद्धा ती ताकद आहे षटकारांची, परंतु इथे गरज आहे षटकारांची. इथे मी बघतोय यावेळेस वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर जातोय. सुपर से भी ऊपर एक दणदणीत सनसनीत षटकार. 9 धावसंख्या धावफलकावरती आहे. कारण असं म्हटलं जातं की स्वतःला सिद्ध करा, तुम्हाला जग प्रसिद्ध करेल. खरं तर पराग हा खेळाडू मी म्हणेन की गेल्या 2 वर्षापासून इन्फॉर्म राहिलाय, परंतु त्याच्या बॅट आज बोलू लागली आहे. कारण तर साईनाथ मंत्रीवाडी या संघ ज्या वेळेला क्रिकेट खेळायचा त्या वेळेला तुषार असेल, सचिन असेल, पराग असेल, सुशांत असेल, ह्या 4 खेळाडूंचं आवर्जून नावं घेतली जायची. आज सुद्धा त्याने दाखवून दिली ती बॅट आज मात्र तलपतोय. धावफलकावरती फक्त 26 बनवायचे आहेत. 9 धावसंख्या धावफलकावरती आलेत. कुटप स्कोरिंग यावेळेस मात्र खेळला जाईल. अजून एक दर्जेदार लागोपाठचा सनसनीत षटकार. आज मात्र लगातारचे 2 षटकार मैदानाच्या बाहेर गेलेत. आत्मविश्वास वाढलाय. सचिनला ज्या पद्धतीने टाळी दिली ना त्याच पद्धतीने समजला होता की आज मात्र राजाचं रक्त खवललंय. आज मात्र काय करील पत्ता नाहीये. आज मात्र विजयी संपादन करून द्यायचं आहे. 15 धावसंख्या आलीये, 26 बनवायचे आहेत. पहिल्या षटकावरती केलंय प्रहार, विक्रांतला केलंय इथे मात्र बहार. अजून एक आलाय तो म्हणजे षटकार. लगातारचे 3 षटकार आणि या 3 षटकाराने मात्र हॅट्रिक पूर्ण केली. जोरदार टाळ्यांचा कडकडाट इथून मात्र प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून होत असताना बघतोय. येस, धन्यवाद डीजे. 21 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. 26 बनवायचे होते. इथून मात्र फक्त आणि फक्त आता मात्र 5 धावांची गरज असणार आहे. लगातार बार नंतर मात्र एक सनसनी षटकार काय पाहायला मिळाले. 3 लगातारच्या षटकारामध्ये पहिल्याच षटकामध्ये आपल्याला विजयाच्या मार्गावर निवडून ठेवले ते म्हणजे परागनं. खरं तर हवेची जमेची बाजू खरं तर त्याच्या बाजूने होती, त्या बाजूचा पूर्णपणे फायदा घेतलाय. म्हणतात ना की ज्याला नक्कीच आपण म्हटलं जाते की ज्याला वेळ मिळतो तो भाग्यवान आणि
जो संधीचं सोनं करतो तो म्हणजेच कीर्तिमान. आज मात्र कीर्तिमान स्थापित करायचं आहे. पंचकोशी क्रिकेट संघटना कौतुक करावं तेवढं खरंच कमी आहे. दरवर्षी संघटनेचं चॅम्पियन ट्रॉफी असते ना, ते चॅम्पियन ट्रॉफीचं एक बहारदार नियोजन पाहायला मिळतोय. आज कौतुकाची बाब पाहायला मिळाली. खरं तर मी म्हणेन की पेण तालुक्यामध्ये पहिल्यांदाच महिला क्रिकेटचं आयोजन करण्यात आलं होतं आणि काय दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. कालचं सकाळचं सत्र होतं. अगदी 9 वाजता शिस्तबद्ध पद्धतीने आपलं इथे मात्र गणपती बाप्पाचं पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन झालं आणि बघा इथे मात्र आडके पाड झेंडा घेऊन ठेवलाय. षटकाराच्या साह्यानं महेंद्रसिंग धोनी स्टाईल मॅच फिनिशर आहे तो म्हणजे सचिन आणि प्रयाग. जोरदार झाला पाहिजे डीजे, जोरदार झाला पाहिजे डान्स.